आयुष्यात काही मिळवायचे असेल तर खूप गोष्टीचा त्याग करावा लागतो, कम्फर्ट झोनचा त्याग करावा लागतो आणि त्याच्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते। नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सकाळी 5ला तशी मला 4:30लाच जाग आली, कारण मी अलार्म लावून ठेवलेला होता आणि तुम्हाला माहिती आहे की मी सकाळी अभ्यासाला उठते आणि आपले लाईव्ह क्लास पण झाले होते मागे, पण आता काही प्रॉब्लेम येत होता कारण माझ्या मागे माझा लगेच मुलगा उठतो, म्हणून मग मी त्यातून असा मार्ग शोधून काढला की मी तिथेच बेडवर थांबते, थोड्या वेळ त्याला गाढ झोप लागू देते आणि मग मी अभ्यासाला येते। आणि असेच आपल्याला स्वतःचे मार्ग शोधून काढायचे असतात। हे बघा मैत्रिणींनो, मला कमेंटमध्ये येतं की ताई आम्ही अलार्म लावतो आणि तो परत पुन्हा बंद करून झोपतो। माझ्यासोबत असं कधी झालं नाही की मी तो अलार्म बंद करून झोपले, कारण कसं असतं जेव्हा आपल्याला ठोकर लागतं ना तेव्हा कळतं की नाही आत्ता तर आपल्याला काही करून दाखवायचं आहे। कारण जसं रेल्वे स्टेशनवर आपण ट्रेन पकडायसाठी अगोदरच जातो, कारण आपल्याला एखाद्या वेळेस जर आपली ट्रेन चुकली, जेव्हा आपल्याला कळतं की नाही यामुळे असं होऊ शकतं ना, तेव्हा मग आपल्याला जी जिद्द तयार होते ना त्यामुळे आपण खूप प्रगती करू शकतो। तर बघा, हे लाईव्ह क्लासमध्ये आज काही आपल्या मैत्रिणी जॉईन झाल्या होत्या आणि खरंच खूप छान वाटलं, तुमच्यामुळे मला ऊर्जा मिळाली। उद्या पण आपण सकाळी लाईव्ह 5ला येऊया आणि असाच मिळून अभ्यास करूया। आणि बघा मैत्रिणींनो, तुम्ही जर म्हणत असाल की ताई आमची झोपच उघडत नाही, मी अलार्म बंद करून पुन्हा झोपतो, तर बघा यामुळे ना आपण आत्ता तर आपल्याला क्षणिक सुख भेटते, आपण कम्फर्ट झोनमध्ये राहतो, पण नंतर मग पुढल्या आयुष्यात आपल्याला ना इतकी त्या गोष्टीची खंत वाटेल, जे होऊ शकते आपल्याला कदाचित सरकारी नोकरी लागेल नाही लागेल तो समोरचा विचार आहे, पण आपल्याला इतकं रिग्रेट फील होईल की आपण एक प्रयत्नसुद्धा करून पाहिला नाही, त्या गोष्टीची खंत वाटेल। पण आता जर आपण प्रयत्न केला तर त्या गोष्टीची पुढे चालून खंत वाटणार नाही की मी काही केलंच नव्हतं, उलट वाटेल की मी तर प्रयत्न केला होता आणि मी करून पोहोचले पण होते आणि होऊ शकतं की आपण पोहोचू पण त्या यशापर्यंत, पण नाही पोहोचलो तर मनात एक खंत राहणार नाही की मी प्रयत्नच केला नव्हता। म्हणून तुम्हाला सांगते ना, प्रयत्न करून पहा, कारण प्रयत्न केल्याशिवाय काहीच प्राप्त होत नसते आणि मेहनत केल्याशिवाय तर फळ मिळतच नसते। असा मग माझा 1 तास मी स्टडी केला। मी आज मॅथ्सचं जे अपूर्णांक आहे आणि लसावी मसावी त्याची गणितं सोडवून बघितली, कारण आपल्याला प्रॅक्टिस खूप करणं गरजेचे आहे। त्यानंतर 6 वाजता मी बाहेर आले, तर बघा हे आहे आमचं बाहेरचं अंगण आणि ही माझी स्मॉल हॅपीनेस, माझी झाडं, आणि बघा नेट लावलेली आहे, भरपूर ऊन तापायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे कसं झाडांना पण सावलीची आवश्यकता असते। आणि इथे बघा हा आमचा पेट डॉगी, आता मी कुलूप उघडते आणि त्याला थोडं वॉकिंग करून आणते आणि मी पण फ्रेश होऊन येते, कारण सकाळी आपण जरा थोडं वॉकिंग केलं तर आपल्याला छान ऊर्जा प्राप्त होते। आणि मेडिटेशन तर मी सकाळी केलंच, तुम्हाला सांगितलं अर्धा तास बसून बेडवरच मेडिटेशन केलं म्हणून, त्यामुळे आपल्याला जरा थोडंसं वॉकिंग करून आलं तर खूप छान वाटते आणि मला तर यातून खूप स्मॉल हॅपीनेस मिळतो। तेच स्वतःचे आनंद शोधायचे, स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपायचे, त्यामुळे एवढी ऊर्जा मिळते ना आणि आपण आपला 100% देण्याचा प्रयत्न करतो। आत्ता जर आपण 100% नाही दिलं तर आपल्याला जो आपला सकाळपासून रात्रीपर्यंतचा जो दिवस राहील ना तो फक्त आपला प्रोडक्टिव्ह डे होईल, पण तो कसा डे होईल तर फक्त रील्स पाहण्यात किंवा TV पाहण्यात किंवा कामं करण्यात होईल। पण मला असं वाटतं जेव्हा आपण रात्री झोपू ना, त्या झोपताना आपल्याला एक संतुष्टी भेटली पाहिजे, एक समाधान भेटलं पाहिजे की मी आज काहीतरी माझ्यासाठी केलं, मी आज स्वतःसाठी जिंकण्यासाठी केलं, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलं। बरोबर आहे ना? मला नक्की कमेंटमध्ये सांगाल। आणि बघा सकाळी उठले होते तर खूप भूक लागली होती, म्हणून इकडेच पोस्ट टाकायची होती, तुम्हाला मी पोस्ट टाकते दररोज अभ्यासाची प्रश्नांची, तर तिथे येऊन चहा बिस्किट खाल्ले आणि सकाळी मला फार भूक लागते तर मी काहीतरी खाऊन घेते, फळं म्हणा किंवा दूध प्यायचं म्हणा किंवा मग चहा बिस्किट म्हणा, आणि माझी पोटाला शांत करते। तर बघा मैत्रिणींनो, उद्या पण आपला सकाळी 5ला लाईव्ह राहील, डे दुसरा, आणि आज काही भरपूर शूट झालं नाही कारण आज गुढीपाडवा, म्हणून आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत आणि पुढील अभ्यासाच्या टार्गेट सोबत। तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण मिळून अभ्यास करू आणि आपल्या यशाच्या जवळ जाऊ। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा आणि स्वतःचे टार्गेट डिसाईड करा आणि स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल घडवा। बाय।